नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रोहित पवार थेट पानसरेंच्या घरी. गायकवाड प्रकरणानं कोल्हापुरात राजकीय भूकंप. प्रशांत आंबेंच्या पाठीशी रोहित पवार खंबीर. संजय गायकवाडांच्या धमकीला चोख उत्तर. गोंदियाच्या देवरी डवकी जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या चौघांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांनी चावा घेतल्यानं चौघे जखमी. जखमींवर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. शिक्रापूर परिसरात निसर्गाचा तांडव. विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यानं झाडांची पडझड. जनजीवन विस्कळीत. शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. सोलापुरात 34 अल्पवयीन मुलींची प्रसूती. मोहोळच्या संस्थेचा मोठा गौप्यस्फोट. RTI मधून सोलापूरचं भयान वास्तव समोर. प्रसूती प्रकरणी 10 जणांवर गुन्हे दाखल. कोवळ्या वयातील मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त. बीड जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर. नातेवाईकांवर ढकलावी लागते व्हीलचेअर. शस्त्रक्रिया ठप्प. रुग्ण हवालदिल. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा. महिला पदाधिकाऱ्याशी असभ्य वर्तन. रायगडमध्ये API सह हवालदार निलंबित. महिला पदाधिकाऱ्याला रात्री अपरात्री व्हॉट्सअप कॉल. विभागीय चौकशीचे आदेश. वर्ध्यात अवैध विदेशी दारू वाहतूक उघड. दोघे आरोपी जेरबंद. 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. चाकणमध्ये पोलीस ठाण्याशेजारील ज्वेलर्सवर चोरट्यांचा डल्ला. CCTV मध्ये कैद झाला चोरट्यांचा थरार. पोलिसांची पथकं चोरट्यांच्या मागावर. चोरटे आले, दुकान फोडलं आणि पसारही झाले. अमरावती धामणगावात राठी जीन परिसरात भीषण आग. दाट लोकवस्तीमुळे नागरिकांची मोठी गर्दी. जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. वर्ध्याच्या आर्वीत किराणा दुकान जळून खाक. 15 लाखांचा किराणा माल डोळ्यादेखत कोळसा. कचरा जाळणारा इसम CCTV मध्ये कैद. एका चुकीमुळे व्यापाराचं कंबरड मोडलं. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.